घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मी आता आहे डॉक्टर गायिका नेहा राजपालताई यांच्या घरी. नेहाताई, तुझं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत. आणि आत्ताच मी म्हटलंय गायिकाच्या घरी मी आलेली आहे आणि गणपती बाप्पा आहे, तर एक छानसं सुंदरसं गाणं झालंच पाहिजे. गजवदना त्रिलोचना नमन तुम्ही हे गजानना. गजवदना त्रिलोचना नमन तुम्ही हे गजानना. ओम गं गणपतये नमः नमन तुम्ही हे गजानना. ओम गं गणपतये नमः नमन तुम्ही हे गजानना. गजवदना त्रिलोचना नमन तुम्ही हे गजानना. वा, खूप सुंदर. म्हणजे हे लाईव्ह ऐकायला मिळालं हे आमचं भाग्य आहे ताई. सगळ्यात आधी मला असं विचारायचं आहे, गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान विराजमान झालेली आहे, छान सुंदर असं डेकोरेशन आहे, ह्या मागची मेहनत आणि आमचा सहभाग कोणाचा असतो जास्त? मी सगळं मी करते आणि माझं एकदम सोपं असतं. माझं सगळं रेडी आणि मी हळूहळू सगळं रेडी करत जाते. जसं हा बॅगचा जो आहे ना, गोल जो आहे तो मी ऑलरेडी बसून तयार करते हळूहळू. जेव्हा वाटतं की आपल्याकडे वेळ आहे आणि मूड आहे तर तो एक आठवड्यापूर्वी मी रेडी करायला सुरुवात करते आणि ही पानं लावायला सुरुवात करते. मग हळूहळू टेबल आणते. म्हणजे सगळं अगदी आरामात 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 करत आणि शेवटी मग त्रास होत नाही. बरं, मग मूर्तीचे सिलेक्शन कसं असतं? मूर्तीचं सिलेक्शनला मी आधीच जाते. म्हणजे अराउंड 1.5-2 महिन्यांपूर्वीच जेव्हा मूर्ती येते डिस्प्लेसाठी, तेव्हा सगळ्यात आधी जाण्याचं काम मी करते. नाहीतर मग काय, ही स्वामींच्या रूपाची मूर्ती आहे. तेच विचारणार होती, स्वामींच्या रूपाची मूर्ती आहे. काय स्वामींचं प्रचिती आहे का तुमच्या आयुष्यात? किती धार्मिक आहे? खूप खूप खूप. म्हणजे स्वामी, मी जेव्हा आजारी असले किंवा काही तपासणी करायची, हे करायचं ते करायचं, जेव्हा तुम्ही असं वाटतं की आता भीती वाटते आपल्याला कुठली तरी, तेव्हा स्वामींचं नाव आपसुक येतं. हो. आणि ते कोणाचं दुसऱ्याचं येत नाही, पण आई आणि स्वामी ह्या दोघांचं आपण मनात नाव घेतो. बरोबर. आणि कारण भिवू नकोस, तू माझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचं वाक्यच असं आहे की तुम्हाला तो अगदी शक्ती देऊन जातो, मनाचं धाडस देतो तुम्हाला. त्यामुळे स्वामी म्हणजे. आणि यावर्षी माझं एक गाणं स्वामींचं रिलीज झालं 6 महिन्यापूर्वी आणि त्याला खूप छान व्ह्यूज आणि ते ट्रेंडवर होतं. साधारण मी काहीतरी नुसतं अनप्लग पण ते गायलेलं तर काहीतरी खूप लाखांनी. हो. स्वर्ग तुमच्या पायथ्याशी आज मजला लाभले, स्वामी आमच्या जीवनाचे अर्थ हे कळू लागले. पाठीशी आमच्या तू असता सारे भय व्यर्थ, पाठीशी आमच्या तू असता सारे भय व्यर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असते गाणं तयार झालेलं. आणि खूप छान गोष्ट आहे, आकाश शेजाळे म्हणून आहे, त्याने कंपोज केलेलं गाणं. नवीन मुलगा आहे तो आणि त्याच्या बायकोची तब्येत बरोबर नव्हती तेव्हा आणि फारच बरी नव्हती. आणि आम्ही हे गाणं रेकॉर्ड केलं आणि तो माझ्याकडून, मी डॉक्टर असल्यामुळे ते शेअर करायचं की काय रिपोर्ट्स आलेत, काय आले. आणि गाणं रिलीज झाल्या 1 महिन्यात ती व्यवस्थित झालेली. त्यामुळे ती स्वामींची कृपा आणि माझा हातभार लागणं त्या गाण्याला, किंवा
त्यांनी गाऊन घेणं माझ्याकडून, हे काहीतरी चमत्कारी तो एक्सपिरियन्स होता. आणि त्या गाण्याचे सूर सुद्धा खूप म्हणजे मनाला भावणारे आहेत ताई. खरं तर आता आपल्याकडे गणपती आहे, 10 दिवस गणपतीचा उत्साह असतो सगळीकडे, घरी देखील चैतन्याचं भरभराटीचं वातावरण असतं. तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी काय? मला असं वाटतं घर आहे ना हे माणसांनी तयार होतं. ते मोठं असो लहान असो कसंही असो, तो माणूस जर स्वतः खुश असेल आणि पॉझिटिव्ह असेल ना तर वातावरण आपोआपच ते पॉझिटिव्ह होतं. आणि ती पॉझिटिव्हिटी आणायला तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. ॲज कुठून तरी तुम्हाला ती शक्ती घ्यावी लागते. ती मग ती बाप्पाकडून पण येऊ शकते, ती स्वामींकडून पण येऊ शकते, तुमच्या आईकडून, बाबांकडून. माझा नवरा खूप छान आहे, गोड आहे, ते आम्ही पाहिलं, खूप छान पाहुणचार केला आमचा. म्हणजे आमची पहिल्यांदा भेट होती असं वाटलंच नाही. थँक्यू सो मच. तर त्याच्याकडून ती पॉझिटिव्हिटी येणं, मुलीकडून येणं, लहान मुलांकडून येणं, तर ह्या आणि ते तुमच्या हातात असतं, ती तुम्ही पॉझिटिव्हिटी कशी घेता. आणि त्याच्यातून जर काही त्यांचंही बिनसत असेल, म्हणजे काहीतरी चुकत असेल, तर तुमची ती ड्युटी आहे की त्यांना ते कळवून देणं की नाही हे काहीतरी चुकतंय तुमचं, तरच सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं ना. तर ते सोल्युशन एकदा तुम्हाला मिळालं ना की मग तुमचे सगळे व्याधी आणि सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात, मला असं वाटतं. आणि तीच मग ती पॉझिटिव्हिटीकडे वळतं तुमचं सगळं. नक्कीच. नाही आता हे 20वं वर्ष आहे बाप्पाचं. तू नेहमी म्हणजे मुलाखतींमध्ये तुझ्या माहेरच्या बाप्पांबद्दल बोलत असतेस. किती मिस करतेस त्या माहेरचा बाप्पा? खूपच मिस करते मी. जाणं झालंय नाही, आता 20 वर्षांपासून मी फक्त एकदा जाऊ शकले. कारण घरी गणपती बाप्पा असतात, भेटायला लोक येतात बरेचसे, त्यांचं दर्शन घ्यायला येतात. त्यामुळे मला जमत नाही. आता 20 वर्ष झाली नाही जमत. लहानपणापासून मी आजीकडे, मग मामाकडे असायचा गणपती. त्यांच्याकडे ते केळीच्या पानावर मला नेहमी ना देवाचं पान मिळायचं जेवणाचं. मी आणि ते मागून घ्यायचे की मला हे तुझे डोळे पानावले की मला ते पान हवं. त्यामुळे आजी माझ्यासाठी वेगळं ते पान ठेवायची. आणि त्याच्यावर मग मी एक्स्ट्रा मोदक वगैरे खाण्याचं काम करायचं सगळं. आणि मग आईला सांगायची की आई आपल्याकडे पण असायला हवा. आई म्हणायची अरे आजीकडे जातेस ना तू. आणि मग एकदा लग्न झाल्यानंतर मी मग ठरवलं ह्यांना विचारायचं, आपण गणपती बसवायचा, घरी आणायचं त्यांना. आणि आता 20वं वर्ष तसं झालं आणि खूप मी खुश असते. म्हणजे आणि मला ना ते निमित्त असतं बेसिकली की एकतर आपल्याला पाहुणचार करायला मिळतो बाप्पांचं, आणि एक वातावरणच वेगळं असतं ना ते, की जल्लोषाचं वातावरण, सेलिब्रेटरी आणि खुशीचं असतं. सगळे येतात खुश होऊन आणि दरवाजा उघडा असतो सगळ्यांसाठी. कोणी येऊ शकतं, कोणीही येऊ शकतं आणि दर्शन घेऊन जाऊ शकतं. इतकं ते वेलकमिंग वातावरण असतं आणि ते आमचं घरच खरं वेलकमिंग आहे खूप. आणि मला खूप पॉझिटिव्हिटी देतं आणि मला खूप आवडतं की यावं सगळ्यांनी आपल्याला. कारण काय, ह्या निमित्ताने आपल्या विचारांची देवाणघेवाण होते. तुझ्याकडून मी काहीतरी आता आज काहीतरी शिकून जाणार की बोलता बोलता काहीतरी नवीन, तुझी पिढीच वेगळी, माझी पिढी वेगळी, तर मला काहीतरी नवीन तुझ्याकडून शिकायला मिळेल की काय आहे नवीन, काय चालू आहे, काहीतरी कॅच करता येईल. तर हे निमित्त असतं सगळ्यांना भेटण्याचं आणि आपल्याला स्वतःचे विचार समृद्ध करण्याचा एक घाट. ताई, माहेर म्हटलं तो हळवा पण असतो, जे मनात हळवा कोपरा असतो आणि ते अपसुकच आपले डोळे भरतात ते त्याबद्दल बोललं गेलं तर. ताई, पण मला असं विचारायचं आहे की आता पुढची पिढी आहे, आता आपण पिढीबद्दल बोललो, तर या वर्षी म्हणजे आता पुढे इको फ्रेंडली गणपती का साजरा केला पाहिजे, याचं काय महत्त्व तू आताच्या पिढीला सांगशील? इको फ्रेंडली हे आता हे कितीतरी वर्ष हे नॅरेटिव्ह म्हणतो आपण की नॅरेटिव्ह चाललेलं आहे. नाही, ते नॅरेटिव्ह नाहीये, ते इको फ्रेंडली असायला हवं. जर आपण आता आपल्या नेचरची काळजी घेतली नाही, निसर्गाची काळजी जर आता नाही घेतली ना, तर ती आपल्या पुढच्या पिढीला खाऊन टाकणार, अक्षरशः खाऊन टाकणार. आताच दिसतंय ते ग्लोबल वॉर्मिंगचे प्रकार दिसत आहेत तुम्हाला. कधी न आलेल्या ठिकाणी फ्लड्स येत आहेत किंवा काही वर्ष तर पाणीच येत नाही.
पाऊसच पडत नाही. हा सगळा पार्ट इको फ्रेंडलीचा, आणि आपण बर्बाद करतो आपल्या धरती आणि धरणीला ना, आपण रिस्पेक्ट नाही करत आहोत. तर आपल्या पद्धतीने आता आमचा इको फ्रेंडली आहे, शाडूच्या मातीचा गणपती आहे, आणि मी वर्षानुवर्ष जेव्हापासून शाडूचा गणपती यायला सुरुवात झाली तेव्हापासून मी इको फ्रेंडली मूर्तीच वापरते. ती थोडी महाग असते, पण तुम्ही त्याची हाईट कमी करून टाका, चालेल, पैसे तेवढेच लागणार आहेत. ती एवढीशी असली तरी चालेल, पण आपण जर ती जबाबदारी नाही घेतली, आत्ता नाही घेतली ना, तर मला वाटतं 10 ते 20 वर्षांमध्ये काहीतरी वेगळंच आपल्याला चित्र दिसणार आहे. त्या प्लास्टिक्स खूप असतात, आणि ते ठीक आहे, तुम्ही प्लास्टिक वापरा, पण ते निदान 10 वर्ष तरी वापरा ना, लगेच टाकून देता तुम्ही. त्याला जेवढं तुम्ही वापरू शकता मोर अँड मोर त्याच गोष्टीला, ती तेवढ्या वेळा वापरून टाका. नाहीतर मी खूप वेळा बघते की टाकून देतात लोक सरळ, आणि ते मग तुंबतं. आणि मग ते तुला आठवतं एक व्हिज्युअल आलेलं, मरीन ड्राईव्हच्या वर पूर्ण पाणी आलं होतं, काढलं बाहेर त्याने काढलं, आपण टाकलं, त्यांनी बाहेर काढलं. त्यामुळे हे येणारच आहे. इट इज कर्मा. आताच जर कर्मा आपला बरोबर नसेल तर पुढच्या पिढी, आपल्या मुलांच्या पिढीला तो त्रास देणार आहे खूपच. करा. येस, नक्कीच. तू लिहिलेले ते जे वाक्य आहे, जे तू काही सांगितलेस ते खरंच अनमोल आहेत. तरी पण आता भरभरून बाप्पांनी सगळं दिलेलं आहे, तरी पण आपण थोडाफार सेल्फिश होतोच ना. तर यावर्षी बाप्पाकडे काय मागणं? दरवर्षी मागणं माझं आरोग्याचंच असतं. हेल्थ इज वेल्थ. जर हेल्थ असेल तर मग वेल्थ तुम्हाला कमवता येते. पण जर वेल्थ असेल आणि हेल्थ नसेल तर तुम्हाला काहीच फायदा नाही त्या वेल्थचा. त्यामुळे हेल्थ, आरोग्य हे मी मागतेच. डॉक्टर असल्यामुळे ते खासच स्पेशल त्याची जागा आहे. आणि आता माझी मुलगी मोठी झालीये, तर एक सेल्फिश हे की तिला तिचं चांगलं प्लेसमेंट व्हावं. ती आता MBA करते, आणि तिला चांगला पार्टनर मिळावा, जसं मला नवरा छान मिळालेला आहे. त्याला लक लागतं. तर आपल्या आई वडिलांचे पुण्य आपल्या मुलांनाच मिळत असते. हो, ते तर आहे. आई बाबांची पुण्य, माझ्या आई बाबांची पुण्य तर मला नक्कीच मिळालेली आहे, आणि आय कॅन फील इट. आणि आपण जे कर्म करतो, जे आपण जी भक्ती करतो ना, मनोभावे भक्ती करणं, कोणाला त्रास न देणं, सगळ्यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करणं, आणि ऍट द सेम टाइम स्वतःला यूज न करून घेणं, तेही तेवढंच महत्वाचं आहे. हे सगळं जर मॅथमॅटिक्स बरोबर पडलं ना, तर तुमच्या हातात सुखच सुख असणार. नक्कीच. दुःख येतं, पण जास्त सुख असणार. सुख म्हटल्यावर दुःख असतंच. हा तर आयुष्याचा खेळ असतो ताई. खरं तर गोड बाप्पा समोर तुझ्याशी गोड गप्पा झाल्या, कारण की तू आहेसच इतकी गोड. आणि खूप छान वेळ दिलास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. कॅमेरामॅन निकेश सोबत मी तेजल चौकेकर खोत, लोकशाही मराठी. नमस्कार, मी डॉक्टर नेहा राजपाल. लोकशाही चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.